नाशिकमध्ये देवळाली कॅम्पमधील बेपत्ता जवान रॉय मॅथ्यूचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली। रॉय हा 25 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता। गुरुवारी देवळाली कॅन्टोन्मेंटमधील एका खोलीत रॉयचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला। काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधील जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये जवान वरिष्ठांच्या मुलांना शाळेत सोडणं आणणं तसंच त्यांची कुत्री फिरवणं अशी सहाय्यकाची कामं करताना दिसत होते। या स्टिंग ऑपरेशनमुळे मोठा वादही निर्माण झाला होता। या प्रकरणानंतर इतर जवानांसह मॅथ्यूचीही चौकशी करण्यात येत होती। दरम्यान रॉय मॅथ्यूचा 3 दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। जवानाच्या मृत्यूचं नेमकं कारणही अजून स्पष्ट झालेलं नसून त्याच्याकडे एक डायरी सापडली आहे। त्यातील मजकूर मल्याळम भाषेत असल्यानं त्याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। इसके बारे में हम लोगों को कुछ आइडिया नहीं है। अभी आज सुबह हम लोग इधर आया कि पुलिस उसका इंक्वायरी कर रहा है। अभी मिलिट्री इतना सीनियर ऑफिसर है, वो भी चेकिंग करेगा और उसके बाद पता चलेगा क्या है। पुलिस का हाथ में है, वो अभी अब आगे फॉरवर्ड करेगा तो वही मालूम पड़ेगा। लेकिन कोई सुसाइड नोट थी उनके पास, ऐसा पता चला? नहीं, वो डायरी है, मैं ऐसा सुना है। पुलिस ने क्या बोला है डायरी के बारे में? नहीं, कुछ डिटेल में नहीं बताया। वो बताया कि ऐसा एक बुक है, वो उसका भी प्रोसीजर रहता है ना, वो सब होने के बाद देगा। उसमें क्या लिखा है वो देखना पड़ेगा। क्या क्या मिला है डेड बॉडी के साथ, क्या बताया पुलिस ने? नहीं, कुछ ओनली डायरी मिला है, बोला मोबाइल है और कुछ पेड्स वगैरह है। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। नाशिकच्या आर्टिलरी कॅम्पमध्ये एका जवानाने आत्महत्या केल्याची घटना काल जी आहेत उघडकीस आल्यानंतर संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ जी आहेत उडालेली आहे। खरं तर गेल्या 3-4 दिवसांपासून DS मॅथ्यू हा जो जवान आहे तो मिसिंग होता। या मिसिंग प्रकरणी मॅथ्यूच्या नातेवाईकांनी नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये तक्रार देखील दिलेली होती। आता काल खरं तर नाशिक पोलिसांना आर्टिलरी सेंटरच्याच एका पडक्यात खोलीमध्ये मॅथ्यूचा मृतदेह आढळून आलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणी नाशिक पोलीस जे आहेत तपास करत आहेत। आता सध्या या मृत जवानाला इथे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी आणलेलं आहे। खरं तर काल मॅथ्यूच्या या मृतदेहाजवळ एक मोबाईल आणि एक चिठ्ठी देखील नाशिक पोलिसांना सापडल्याची एक माहिती खरं तर मिळत आहे। आणि या संपूर्ण प्रकरणी आता नेमकं आत्महत्येचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट जे आहेत होऊ शकलेलं नाही आहे। आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये काही मिलिटरीचे कर्मचारी आणि अधिकारी देखील आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतोय। खरं तर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण देखील लागण्याची शक्यता आहे, कारण काही दिवसांपूर्वी मॅथ्यूजने आपल्या मोबाईलमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये एक स्टिंग ऑपरेशन केल्याची देखील काही माहिती आपल्याला मिळत आहे। आता नेमकं या स्टिंग ऑपरेशनचं आणि या आत्महत्येचं काही कारण आहे का हे सगळं अँगलनी तपास आता नाशिक पोलिसांनी आर्टिलरी सेंटरचे अधिकारी करताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।